प्रत्येक क्षेत्रातले सर्व प्रमुख महाराज मंडळी असेल, पदाधिकारी असतील, काकांवरचं सर्वांचं प्रेम आपल्या उपस्थितीतून दिसत आहे. नंतर न ठेवता अनेक मान्यवर देखील व्यासपीठावर अजून बाकी राहिलेले आहेत. तर प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी जर झाला असेल तर मग त्या पक्षाच्या दुसऱ्या प्रतिनिधीला आम्ही संधी देऊ शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रातून डॉक्टर क्षेत्रातून एक जणांनी मनोगत व्यक्त केलं तर मग त्या क्षेत्रातून आपण दुसऱ्या माणसाला संधी देऊ शकणार नाही. औद्योगिक क्षेत्रातून एक जणांनी मनोगत व्यक्त केल्यावर आपण दुसऱ्याला ती संधी देऊ शकणार नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काकांचं कार्य एवढं मोठं होतं की प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र वेळेच्या मर्यादा पाहता मी आपली सगळ्यांची माफी मागतो. या दरवाजाबाहेर आणि सहकार सभागृहाच्या बाहेर देखील स्क्रीन लावून मोठ्या प्रमाणात लोक बाहेरही उभे आहेत. अनेक फोन खालूनही येत आहेत. माझं नाव घ्या. आपण सगळेच मान्यवर आहात. तिथं कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. तर माझी विनंती राहील की ज्यांचं नाव आज घेतलं जाणार नाही, आपण असं कृपया करून ग्राह्य धरू नका की आपली प्रतिमा किंबहुना आपले काम किंवा आपलं कार्य कोणापेक्षा कमी आहे. वेळेचा भान ठेवता आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात, ते कठोरही असतात. पण सगळ्या सन्माननीय लोकांच्या वेळेचा विचार करता आपल्याला उरलेल्या अर्ध्या तासामध्ये, आणि मी आपल्याला विनंती करेल की आता फक्त अर्धा तासच आहे, या अर्ध्या तासामध्ये आपल्याला प्रत्येकाला मनोगत देण्याची संधी कशी देता येईल हा पण एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे 2 मिनिटाची वेळ मर्यादा आपण प्रत्येकाने पाळावी ही माझी नम्रपणे विनंती आहे, जेणे की आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संधी देता येईल. जसं मी म्हटलो की जे लोक सन्माननीय पदाधिकारी किंबहुना जे कोणी व्यासपीठावरील मान्यवर असतील, महाराज मंडळी असेल, ज्यांचं कदाचित आज संधी मिळू शकली नसेल, आपण लवकरच काकांच्या जीवनचरित्रावर पुस्तकाचं लिखाण सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपण आपले आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करू शकतात. आपले सगळ्यांचं अनुभव, सगळ्यांचे विचार त्या पुस्तकाद्वारे आपण मांडतात ही मला अपेक्षा आहे. तर एक समिती बनवली जाईल आणि मग आपण ते पुढे घेऊन जाऊ. तर माझी विनंती आहे की 2 मिनिटाचा वेळ हे आपण काटेकोरपणे पाळावं. बेल वाजवणं किंबहुना त्यामध्ये कोणाला थांबवणं हे संयुक्तिक वाटत नाही. सगळे सन्माननीय लोक आहेत. पण ही वेळ मर्यादा जर पाळली तर आपण पुढच्या अर्ध्या तासामध्ये या शोकसभेला पूर्णविराम देऊ शकतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण सर्वजण दुःखद अंतकरणाने साधू संतांच्या, महंतांच्या, आमदार नामदारांच्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय काकांना आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. काका हे गरिबांचे आधार होते, दलितांचे कायवारी होते, मुस्लिमांचे आधार होते. ज्यांना पोलिसांकडून न्याय मिळत नाही त्यांना न्याय देण्याचं काम काका जरी आपल्याकडून गेले असले तरी या शहरामध्ये पायंडा पाडला आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्यांनी जे काम केलं ते पुढच्या काळामध्ये देखील संगमभैयांनी, सचिन भैयांनी करावं हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली करत, त्यांनी जो सर्व जाती धर्माचा घोटाळा निर्माण केला तो जतन करण्याचं काम संग्राम भैयांनी आणि सचिन भाऊंनी करावं. मी माझ्या वतीनं, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या वतीनं आदरणीय काकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आज ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर विनंती करतो पद्मश्री पोपटराव पवार साहेब, त्यानंतर माननीय पाचपुते साहेब आणि मोनिका ताई.
आज या ठिकाणी आपण सर्वजण दुःखकाच्या अंतकरणाने कैलासवासी काकांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व सन्माननीय, तर म्हणजे काकांच्या बाबतीत बोलण्याचं सर्वात महत्त्वाचं की आजच्या सध्याच्या परिस्थितीत आपण सर्वजण अनुभव घेतो की राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता एक द्वेष भावना वाढीत चाललेली आहे. अशा परिस्थितीत हे प्रसंग मला काकांचा आठवतो. त्यामुळे काका पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस संदीप बोरवेलमध्ये पहिली बैठक झाली आणि त्यावेळेस स्वर्गीय बंडोपंत कुलकर्णी आणि स्वर्गीय राम दसरे सर हे दोन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि त्याबरोबर स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि स्वर्गीय दादा पाटील शेळके साहेब. म्हणजे राजकारण याच्या खूप वेगळं व्यक्तिमत्व काकांचं होतं. म्हणजे मैत्री जपणं आणि स्वतःची आवड जपणं याच्या पलीकडे कुठलाही विचार काकांकडे नव्हता. आपली आवड सर्वांना माहिती आहे, काकांची आवड ती पूर्णच करायची, काकांची मैत्री ती पूर्णत्वास असायची. आणि आपण सर्वांनी काकांच्या जाण्यानंतर सर्वांनी खूप मोठमोठाले होल्डिंग नगरमध्ये जिल्ह्यामध्ये लावले, अगदी पुणे हायवेपासून पुण्यापर्यंत. आणि सर्वांनी त्यावर एक वटवृक्षाचा फोटो टाकलेला की आमचे आधारवड गेले. मला असं वाटतं तो आधारवड निर्माण करायचा असेल तर आपण सर्वांनी 66 वर्षाचं आयुष्य फक्त काकांचं होतं. या 66 वर्षात जे काही केलं ते आपण सर्वजण या जून जुलैमध्ये 66,000 झाडं लावून नगर शहर आणि सगळ्या उपनगरात आणि ज्या ज्या गावातून आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी जर हे 66,000 झाडं लावले तर मला वाटतं तापमान बदलासाठी खूप मोठा संदेश या श्रद्धांजलीच्या माध्यमातून जाईल. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि सचिन भाऊ आणि संग्राम भैया निश्चितपणे स्वर्गीय अण्णांचं स्वर्गीय काकांचं ज्या प्रकारचं मैत्री जपणं होतं आणि आवड जपणं होतं तोच विचार निश्चितपणे पुढे घेऊन जातील असे या ठिकाणी म्हणतो. आणि दुसरा एकच मुद्दा असा आहे, साधारण 2, 2.5, 3 महिन्यापूर्वीची घटना असतात. आयुर्वेदवर ज्यावेळी बसलो त्यावेळी एक फोन आला होता की काका रस्ता रुंदीकरण नगरमध्ये चालू आहे, पण या ठिकाणी थोडे मंदिराची अडचण आलेली आहे आणि मंदिर मध्येच येत आहे आणि ती जागा होती पाठक हॉस्पिटलच्या समोर. आणि त्याच वेळेस काकांनी फोन लावला, कोणाशी बोललं पाहिजे, तो संवाद झाला आणि त्या संवादातून त्या ठिकाणचं मंदिर पाठीमागे शिफ्ट झालं. मला वाटतं राजकीय विचार त्यात आला असता तर रस्ता रोको आणि संघर्ष झाला असता, पण काकांची जी मैत्रीचं जो धागा आणि विण होती ती विकास कामात सुद्धा तेवढीच योगदान देणारी होती. पण अशा काकांच्या जाण्यामुळं आपल्या सर्वांना अतिवास नक्की दुःख आहे, परंतु येणं आणि जाणं आपल्या हातात नसतं. त्याप्रमाणे काका आपल्यातून गेलेले आहे. एक आनंद यात्री दीर्घकाळाच्या अनंताच्या प्रवासाला गेला. एवढीच या ठिकाणी आदरांजली अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. यानंतर मोनिकाताई, माझे माननीय आमदार मोनिकाताई राजाळे, त्यांच्यानंतर शिवसेनेचे माननीय संभाजी कदम, त्यानंतर माननीय वाल्मिकजी कुलकर्णी आणि माननीय श्री नानासाहेब जाधव. या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय काका यांच्या सर्व पक्षीय शुभेच्छा निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर संत महंत विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर जिल्ह्याभरातील काकांवर आणि जगताप परिवार प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते. आज खरं तर आपण नगरकर मन स्वीकारत नाही की आज काका आपल्यात नाही. काका ॲडमिट झाल्यानंतर खरं तर कुणाला स्वप्नात वाटलं नव्हतं की असं म्हटलं रुटीन चेकअप आहे, त्यातून चेकअप झाल्यावर किंवा काही कालांतरात ते बाहेर येतील. परंतु हॉस्पिटलला गेल्यावर हजारोच्या संख्येने काकांवर जगताप परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी कार्यकर्ते बघितले
अहोरात्र काका बरे व्हावे यासाठी प्रत्येकाने प्रार्थना केल्या. जी जी आपली श्रद्धास्थानं असतील त्या ठिकाणी प्रार्थना केल्या. होम हवं जे जे काही ज्याला ज्याला करता येईल ते केलं. मला असं वाटतं एवढं मोठं प्रेम क्वचितच एखाद्या नेत्याला मिळतं आणि ते भाग्य आपल्या काकांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आज खरं तर प्रत्येक व्यक्तीने काकांच्या प्रती भावना या ठिकाणी व्यक्त केला. मला एकच शब्दात सांगायचं की 2012 साली जिल्हा परिषदेला आम्ही आणि सचिन भाऊ आम्ही सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर काकांचा जो पहिला संवाद किंवा फोन आला की आम्हाला तुमच्या मतदारसंघाने काका विधान परिषदेला होते, निधी द्यायचा आहे, 10 लाख रुपयाचं एखादं काम सांगा. आणि त्यावेळेस 10 लाख म्हणजे खूप मोठी किंमत ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला असायची. आणि एवढ्या मोठ्या नेत्याने एका जिल्हा परिषद सदस्याला विचारलं, ही एक भावना मला घर करून गेली. वेगवेगळ्या राजकीय प्रसंगी सामाजिक किंवा वेगवेगळ्या अनेक ठिकाणी भेटी व्हायच्या, परंतु काकांकडे बघितल्यावर जसं आता काकांच्या गेल्यानंतर जे संपूर्ण जिल्हाभरात शहरात होर्डिंग्स लागले, आमचा आधारवड गेला, आमचं आव्हान फुटलं. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काकांनी काही ना काही या ठिकाणी करून गेलेले आहे. म्हणून एवढं मोठं प्रेम काकांना मिळालेलं आहे. मला खात्री आहे की नगराध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य, या शहराचे सर्व शैक्षणिक, आरोग्य, व्यापारी वर्ग, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात काकाने त्यांचा ठसा उठवलेला आपण बघितलेला आहे. म्हणून त्यांच्या जाण्यानं निश्चित फक्त जगताप परिवाराचं किंवा संग्रामया सचिन भाऊचं त्यांच्या कुटुंबियांचं नुकसान झालं नाही, आपल्या नगरकरांचं या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालेली अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. अधिक काही न बोलता या दुःखातून सावरण्याची परमेश्वराला बळ जगताप कुटुंबाला द्यावा. आणि काकाने जो वारसा वारकरी संप्रदायाचा असेल, सामाजिक क्षेत्राचा वारसा असेल, तो संग्राम भैया आणि सचिन भाऊच्या रूपानं अविरतपणे कार्यरत राहील. त्याचबरोबर आमच्या बुद्धेश्वर समूहाच्या वतीने, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने आणि राजे कुटुंबियांच्या वतीने काकांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करते. ओम शांती. सर्व पक्षीय शोकसभेसाठी या ठिकाणी जमलेले सर्वच मान्यवर, खरं तर नगर शहराच्या आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दीपस्तंभासारखे उभे असलेले काका, आज त्यांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी खरं तर उभे आहोत, या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचा जीवन प्रवास सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्यासमोर सगळ्यांनी दाखवलेला आणि खऱ्या अर्थानं सर्व समाजाला सोबत आपल्याबरोबर घेऊन त्यांना मार्गदर्शन करून नवीन युवकांना व्यवसायाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन खरं तर नवीन पिढी घडवण्याचं काम निश्चित काकांनी केलं. राजकारणामध्ये नवीन युवकांना देखील त्यांनी संधी दिल्या आणि अशा या काकांच्या जाणीने त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल, त्यांचं कुटुंबीय असेल, याच्यावर एक मोठा आघात झालेला आहे आणि याच्यातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वरांनी या कुटुंबियांना द्यावं. मी व्यक्तिशः माझ्या कदम कुटुंबियाच्या वतीने, शिवसेना नगर शहर नगर जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. यानंतर माननीय श्री नानासाहेब जाधव. आज आपण अरुण काकांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय असं जमलेलं आहोत. आत्ता आपण अरुण काकांची चित्रफित पाहिली, त्यामुळे त्यांचा जो जीवनक्रम होता तो आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. त्याचबरोबर अनेक वक्त्यांनी त्यांच्या बोलण्यातून त्यांचे काही पैलू आपल्यासमोर मांडले. एक लोकांमध्ये राहणारा, लोकसंग्रह करणारा आणि त्याचबरोबर अनेक माणसं जोडणारं असं एक व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलं आहे. हे तितकंच खरं की निश्चितच आपली मुली आहे. एक फक्त आठवण, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रांताचा संघचालक आहे, त्याची आठवण सांगतो आणि थांबतो. अडकुळकर जेव्हा इथं राहत होते शालेय जीवनात, तसे ते उद्यानमध्ये संघाची जी शाखा भरायची त्या शाखेत नित्य नियमाने येणारे असे अरुण काका होते. ते लहानपणापासून एक राष्ट्रीयत्वाचे संस्कार बाळकडून असं मिळालेलं होतं. घरची परंपरा वारकरी संप्रदायाची होतीच, त्याचं प्रगतीकरण त्याच्या जीवनात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. त्याचबरोबर इथे एक चांगल्या प्रकारची गोशाळाही त्यांनी उभी केली, आपल्याला सगळ्यांना माहिती. तेव्हा
त्यांच्या या सगळ्या जीवनक्रमाच्यासाठी जास्त काही बोलणं बरोबर नाही. तर मी वैयक्तिक माझ्या कुटुंबियाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर जिल्हा, नगर शहर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना हे सगळं दुःख सहन करण्याची शक्ती देऊ आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यात सत्कधी देऊ अशी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर विनंती करणारे पास्टर दीपकजी पाडळे यांना, त्यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री, त्यानंतर प्रभू जगले शास्त्री महाराज. आजच्या या दुःखद प्रसंगी मी देवाला धन्यवाद देतो. जगताप परिवार आणि ख्रिस्ती समाज याचं जे नातं आहे, काकांबद्दल बोलावं तितकं थोडं आहे, परंतु वेळाभावी मी फक्त सांगेन की ख्रिस्ती समाजासाठी काकांनी नेहमी भरभरून आम्हाला सहाय्य केलं. प्रत्येक समस्या आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो, मग ते कुठल्या असो त्या त्यांनी आम्हाला सोडवल्या. आणि एक प्रसंग आमच्या समाजासाठी दफनभूमीचा मोठा प्रश्न होता आणि काकांना मी तो प्रश्न सांगितला आणि स्वर्गवासी काकांनी आम्हाला त्याच वेळेस सांगितलं की जेव्हा संग्राम भैया हे नगर शहराचे महापौर होतील त्या पहिल्याच बोर्डमध्ये मी तुम्हाला कब्रस्तान सगळं आणि त्यांनी त्या शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी ते केलं. अशामध्ये शब्दाला जागणारे काका आज आमच्यामध्ये नाही आणि आम्हाला दुःख होत आहे. आणि दुःख आम्ही सांत्वन त्यांचं करू शकत नाही, परंतु देवाचं सांगतं जे शोक करतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. देव या कुटुंबाचं सहाय्य करो, सांत्वन करो. आणि मी म्हणजे अशा प्रकारे सांगतो की अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड पास्टर असोसिएशन, आमचे सर्व धर्मगुरू, त्याचप्रमाणे सर्व समाजाच्या वतीने आम्ही ज्या प्रकारे काकांसाठी राहतो त्याचप्रकारे संग्राम भाई असतील, सचिन भाऊ असतील, आम्ही तुमच्याबरोबर असे मी श्रद्धांजली काकांना वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री, त्यानंतर प्रभू जगले शास्त्री महाराज, त्यानंतर प्रभू मंदार रामदास. सर्वांच्या चरणी राम. कैलासवासी आदरणीय काका आपल्यातून गेलेले आहे, पण काका जरी शरीराने दिसत नसले